पखवाद्यानं पखवाद वाजवलं तर काही उपकार नाही, गायकानं चाल म्हणली तर काही उपकार नाही, कीर्तनकारानं कीर्तन केलं तर फुकाट नाही, कुणी कोणासाठी करायला मोकळा नाही. काही लोक म्हणते आम्हाला समाजाची सेवा करायची, कोणाला ऊत आला नाही. घर जाळून कोळशाचं दुकान टाकायला कोणी मोकळा नाही. काही लोक म्हणते आमचं आयुष्य गेलं समाजसेवेत. मग एवढी श्रीमंती तुम्हाला आली कुठून? हे सेवा बिवा करायला कोणाला मोकळं आलं नाही. जगात दोघांनी फुकाट केलंय आणि दोघांच्याच गोत्यात आलंय. आतापर्यंत आईनं फुकाट दूध पाजलंय, तिला भाकर नाही. बापानं इस्टेट वाढवली, कार्ट्यानं ठोली सुद्धा नाही. आणि संतांनी संप्रदाय उभा केला, कोणी नाव घ्यायला तयार नाही. कोण फुकाट करतंय? कोण करतंय फुकाट? 9 महिने आईनं कुशीत ठेवलं, 3 वर्ष दूध पाजलं, 20 वर्ष सांभाळलं, तिची रेवानगी वृद्ध आश्रमात झाली. आयुष्यभर बापानं रक्ताचं पाणी गेलं, हाताला कधी घड्याळ घातलं नाही, पायाला कधी चप्पल घातली नाही, का डोक्याला कधी तेल लावलं नाही. करोडोची इस्टेट बापासाठी, पोरांसाठी बापानं कमवून ठेवली. तो बापा आज बिन भाकरीचा मेला. स्वतःच्या आई वडिलांचा बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली. काय दिलं लोकांनी? काय दिलं? काय लोकांनी स्वतःच्या आई वडिलांचा बळी दिला. कोणती जगात आई असे का तिला मुलं झोपेत ठेवून द्या आणि प्रसिद्ध घ्यायचं आहे, पण घेतला. माझ्या मुलांना समाजात चांगलं जगता यावं, समाज स्वाभिमानानं जगावा म्हणून स्वतःच्या आई वडिलांचा बेळ दिला. 16 वर्षी मुलांना ज्ञानेश्वरी लिहिली. आम्ही कोटीचे बंगले बांधले, ज्ञानेश्वरी बंगल्यात सुद्धा ठेवली नाही. काय कमावलं आम्ही? विचारा मनाला प्रश्न प्रत्येक माणसानं. काय दिलं ज्ञानोबारायला लोकांनी? काय दिलं? अरे स्वतःच्या बहिणीला मांडे भाजायचे तर खापर नाही दिला, जुळीमध्ये शेण टाकलंय. काय दिलं लोकांनी? 400 एकर जमीन लोकांनी दान केली. तुकाराम महाराजांनी महाराज तर तुकोबरायाची बायको अन्न करता करता मेली आणि तुकोबरायाचा दावणीचा बैल चारा करता करता मेला. काय दिलं लोकांनी? स्वतःच्या मनाला 2 मिनिटं प्रश्न विचारा. विचारा प्रत्येकानं प्रश्न, प्रत्येकानं विचारा काय दिलं. अरे दुष्काळ पडला, घरात काही राहिलं नाही, घरातलं सगळं वाटून दिलं. तर एक दिवस तुळशीच्या वटावर आईसाहेब बसल्यात, गावातली 2-4 माणसं आली आणि घरातली भांडे जप्ती आली महाराज. आणि तुकोबरायच्या घरावर जप्ती आली तर बायकोने सांगितलं आपल्या घरातले भांडे राहिलेत. तुकाराम महाराज म्हणले आपल्या घरात मोठ्या भांड्यांमध्ये शिजवायलाच काही नाही तर ठेवू नाही काय करते. काय विचार आहेत. आणि पुढे नेले भांडे. आणि तुकाराम महाराजांचं एकुलतं एक पोरग आजारी पडलं महाराज. आणि पोरग आजारी पडलेलं बायकोनं मांडीवर, महाराज बापाच्या मांडीवर पडलेला पोरग मरताना पाणी मागत होत. तर तुकोबरायच्या घरात माठात पाणी आणायला माठच शिल्लक नव्हता. एक माठ होता, तो आईसाहेबांनी डोक्यावर घेतला आणि पाणी आणायला गेल्या. दुष्काळ पडला होता महाराज. दुष्काळ पडला होता आणि जिजाबाईनं मारता माठ पाण्यानं भरला महाराज. आणि जोरात माझे पोरगे बापाच्या मांडीवर मरल म्हणून पाणी पाजायला आई जिजाबाई जोरात चालली. आई जिजाऊचा तोल गेला, डोक्यातला माठ खाली पडला, माठातलं पाणी जमिनीत जिरलं. तुकोबरायचं पोरग बापाच्या मांडीवर पाणी करता करता मेलं. हो महाराज, पाणी करता करता मेलं. पण डोळ्यात पाणी नाही आलं. 42 वर्षाच्या इतिहासात डोळ्यात पाणी नाही आलं. मी तुम्हाला हात करू करू मेलोय सांगून, माईक आवाज वाढवा. हात दुखायला लागला. मी असं करतो, तुम्ही पाहत राहील. मी असं केलं का इको देत जायचा, तर तो प्रसंग वठवता येतो, नाही तर ते वठवता येतो. तुमची ना आपली पहिलीच गाठ असल्यामुळे थोडा घोटाळा आहे. हो, 42 वर्षाच्या इतिहासात कधी 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा, नाही आलं देवा. स्वतःची बायको अन्न करता करता गेली, मी रडलो नाही. माझ्या दावणीचा बैल गेला, मी रडलो नाही. पण 13 दिवस दगडावर बसून तुम्ही आमरण उपोषण केलं आणि मी 13 दिवस दगडावर बसून भजन केलं देवा. आणि तुम्ही माझ्यासाठी पाण्यात उभा राहिला, एवढंच वाईट वाटलं. काय दिलं लोकांनी? काय दिलं? काय निवांत कीर्तनाला डोकं खाजवा, फुकाट कोणी करीत नाही. पखवाद्याला पकावजा जावला तर काय उपकार नाही. पुढे रेणी गावात पन्हाळी योजना आणि पाणी पुरवठा आणला तर काय उपकार केलं नाही. तुमचं काम आहे ते. माझ्यापर्यंत नतून नळ आला, येऊ दे, पैसे आमचेच होते. पैसे कोणचे होते?
आता तुम्ही एक शब्द वापरता एज्युकेटेड लोक का ह्या आमदारांना 13 कोटी निधी आला, हे पैसे होते कोणची? आपलेच होते. आपण 90 हाणली, तिची किंमत होती 130, तिला टॅक्स बसला 20, ते 20 आले डांबरीत. तुम्ही बधीर होईल माणसं महाराज, तुमचं चपट्या पिऊ पिऊ मेंदू नाचले. तुम्हाला काय, तुम्ही आता माया पुढे बसले का खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा, भिकार झाली लोक दरिद्री झाली महाराज. अहो एकादशीला दारू पिणारे अवलाद येते, याच्यापेक्षा नालायक लोक काय असावं महाराज. एकादशी आज तरी दारू पितात लोक. अरे एवढा माझा टेलपणा चालतो का महाराज? तो कुठं टिकत असतो का? जरी तुमच्याकडे पैसा झाला तर काही लाज आबरू असावं का नाही बा? ते काही लय दिवस चालत का? ते लय दिवस चालणारी गोष्ट आहे काही? अरे 300 फूट जमिनीतला बोर कधी कधी फुफुटा आणतोय. आपल्याकडे काय वांग आहे? काय पैसा आहे आपल्याकडं? काय पैसा आहे? आम्हाला एखादंच सुद्धा कळणार. महाराष्ट्रात राहत्या, महाराष्ट्रातली माणसं राहतात. इथं रेडा वेद बोललाय, निर्जीव भिंत चालली, गाता पाण्यात तरलाय, आणि आम्ही एकादशीला 90 मारतोय. आणि आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, कान फटून टाकले पाहिजे. तुम्हाला एक वाक्य माहिती आहे का मला? जगातलं पहिलं ग्रामविकास खातं शोधून काढणारा पहिला नेता छत्रपती शिवाजी महाराज. ग्रामविकास खातं कोणी काढलं माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला काय घे नाही, तुम्हाला फक्त त्या बिचाऱ्याच्या 3 जयंत्या करायच्या आणि गुलाल उधळायचा, आणि शिवजयंतीला ऑर्केस्ट्रा लावायचा, बाई वाढवूया, बस. चपटी हाणली का झाला टाईट. आम्हाला फक्त धर्माचं कौतुक करायचं सांगायचं आणि चांगला धर्म बुडून टाकायचा. आम्ही फक्त धर्माचं नाव करायचं आणि चांगल्या धर्माचं वाटूला करायचं. आम्हाला काय शिवाजी महाराज बारीक केले आपल्या लोकांनी. तुकाराम महाराज आकाश एवढे होते, तुकाराम महाराज आकाश एवढे होते. आमच्या मंडळीनं ते देवळापुरते केले. तुकाराम महाराज आकाश एवढे होते, पण तुकाराम महाराज आमच्या मंडळीनं देवळापुरते केले. शिवाजी महाराज विश्वा एवढे होते, ते आम्ही चौकापुरते केले. आम्ही फक्त चौकापुरते केले, आणि ग्रामपंचायत ताब्यात घेण्यापुरता शिवाजी वापरायचं फक्त. 15 लाख घालून सरपंच झालं येड. आणि त्याला विचारलं सई, कानपेटीत नाही दिलं. सईच येत नाही, काल झक माराय गेला. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहायला. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय झालंय महाराज? या समाजात मूर्ख माणसांना किंमत आल्यामुळं सज्जनाचा त्रास झाला. काय मत आहे तुमचं? या समाजामध्ये हलकट वागणाऱ्या माणसांना फुल मार्केट आहे, आणि जी खरं वागत आहे ना त्यांना वडाय बिडी नाही. आणि जो नालायक आहे ना, या 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 बसा बोकांडी आमच्या या. वाट लागली महाराज, वाट. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे भाऊ. हे काल सत्य, आज सत्य आहे, उद्या सत्य. आपल्या तोंडातलं वाक्य बाहेर पडलं ते कवाई खरंच. थोडं कानाला वाईट पण फिट. तुम्ही दारू पिऊ नये हे मताचा मी नाही. तुम्ही जी लाज सोडली ती सोडणारच आहे. तुम्ही झक मारायची ती मारणार. तुम्हाला मी सांगू नाही तर माझा बाप सांगू. अहो आपण जर लोकांना म्हणलं ना दारू पिऊ नका, लोक म्हणले आम्ही कुठे इंदुरीकडच्या बापाच पितोय. आम्ही किती दारू पेलो तो बाबाच्या बापाचं काय जातं? माझ्या बापाचं जात नाही काही, पण तुमचा बाप तुम्हाला खांदेकरी झाला हे ध्यानात ठेवा. माझ्या बापात जाऊ दे, तुम्ही किती प्या, आंघोळ करा दारूत, आमचं काय घेणं नाही. पण तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज. या 4 वर्षामध्ये बापाच्या अगोदर पोरगा गेलाय का नाही सांगा मला. अरे बायकोनं हाणलं तरी आपण दारू सोडी ना. बायकोनं पिसवलेत काय दारूने, बायकांनी हाणलेत लाईट बंद करू करू. पोरांनी हाणायचं तुम्हाला. 10वीच्या आणि 12वीच्या पोरांना सांगायचं दारू पिऊ नका, तरी आपण दारूच प्यायची.
हो, दारू पिऊ नये ह्या मताचं मी नाही. तुम्ही मी बोलल्यानं दारू सोडणारे असं माझं अजिबात म्हणणं नाही, कारण तुम्ही सोडू शकत नाही याची गॅरंटी आम्हाला. आमचं फक्त सांगायचं काम आहे. तुम्ही ऐका ना तर ऐक नका ऐकू, पण थोडं स्वाभिमानानं जगा. चष्म्याच्या काचा फुटलेल्या बापानं जर मुलालाच खांदा द्यायचा आहे तर काय याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे? काय वाईट अवस्था? कीर्तन काय ऐकता? या 4 वर्षामध्ये बापाच्या अगोदर पोरका गेलाय आणि तो काय शिमेव नाही गेला, डीजे पुढे गेला, दणका बसला बाई वाड्यावाली, आणि आम्ही आला. आता हसाल रे, पण खरं नाहीये. चला थोडं पुढं. जी व्यक्ती ज्या कामाला आले त्यानं ते काम केलं पाहिजे. का उद्धरया जन जडीवा, उद्धरया जन जडीवा. नका, हा जाऊ शकतो. याला कापून देतील पोरं, कापून, आणि डायरेक्ट त्याला डग देतील गट नंबर 13. गेला म्हातारा. कारण समजा आधार कार्डला पॅन कार्ड लिंक झाल्याशिवाय पैसे जमा होत नाही. आणि म्हाताऱ्या माणसांना अजून एक वाक्य सांगतो. मरण्याच्या अगोदर 10-5 गुंठे जमीन आणि 5-10 हजार रुपये नावे ठेवून मरा. सगळे खाते फोडू नका. देवळात मराल, देवळात. आणि म्हातारा देवळात मेलो. सुनबाई म्हणली आमच्या मामजींना मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेले. मामजी कसे मेले फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती. मारुतीला सांगता येईल आणि मामजीला बोलता येईल. नाही काय उपयोग नाही महाराज. एक ओवी आहे 3ऱ्या अध्यायात. देखा पुढीलाचे वजे आपणे माथा घ्यायची. लोकांनी फक्त मागच्याच वज आपल्या मोकांडी घेतलंय, नाही तर काही फायदा नाही, काही फायदा नाही. श्राद्ध घालावं किंवा नाही घालावंच. मिटला प्रश्न. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबरायांचा आहे. अभंगाला सुरुवात झाली. सरळ अर्थ सांगून टाकतो आणि अभंगातला एक मुद्दा तुम्हाला शिकवणार की कीर्तन संपलं. हे साते, साते याचा अर्थ बाजार. कशावरून? दुडीवर दुडी गवळणी साते निघाला. साते याचा अर्थ बाजार. बाजारामध्ये 2 माणसं आहेत. एक काहीतरी घेणार आहे, एक काहीतरी देणार आहे. जग एक बाजार आहे. एक जन्माला येणार आहे, एक मरणार आहे. पुरावा का? दुसरा अध्याय. उपजे ते नाशे, नाचले पुनर्पी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. तुम्ही बाजारात आलात तर देव आपला करा. मिटला विषय. जर तुम्ही देव आपला केला नाही तर संसार लयाला जाईल. कोणता संसार? नंतर सांगतो. आता फक्त तुम्ही मला उत्तर द्यायचं पटापटा. बायको सुरुवातीला होती का? नाही. मधी 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 हाय. शेवटी शेवटी कव आहे? शेवटी बायको आहे का? नाही. परत माग चला. बायको सुरुवातीला नव्हती, मधी हाय, शेवटी नाही. माया जन्माला आला तेव्हा होती का? नाही. मधी हाय, शेवटी शेवटी कुठं माया? पोरेनं बापरी आठवले विचारा बरं कस काय नसते फायदा केला तर बरं झाला असत. माया कुठे? आता पुन्हा मागे जाऊ आपण. बायको सुरुवातीला नव्हती, मधी आहे, शेवटी नाही. माया सुरुवातीला नव्हती, मधी आहे, शेवटी नाही. मग आता निवांत डोकं खाजून मला तुम्ही उत्तर द्या. मुर्गजळ सकाळी आहे का? नाही. दुपारी? सावधरा. दुपारी आहे, संध्याकाळी नाही. नाही ना. चला परत माग. मुर्गजळ दुपारी आहे ना? आहे ना? आहे का भास आहे? बस मरेपर्यंत पाठ करा. मुर्गजळ सकाळी नाही, मुर्गजळ दुपारी नाही, आणि मुर्गजळ संध्याकाळी नाही. मुर्गजळ भास आहे. मुर्गजळ मुर्गजळ भास आहे. मग या जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्या आहेत का माझ्या आहे? हा भास आहे. बस फिट बसले कीर्तन. भास आहे. मग तुम्ही मी खऱ्यात आहे का भासात आहे? मालक मेला बंगला रडला, घडलं नाही.
मालकीन मिली आणि साड्यांचं कपाट नदीपर्यंत पळत आलं. आता आम्हाला कोण नेसं नाही, कारण बंगला जड आहे, बंगला जड आहे, कपाट जड आहे, नोटा जड आहे. हा जीव आहे. जीवानं जीवावर प्रेम करावं, जडावर करू नये. आणि जडावर प्रेम करणं हा भास आहे, आणि भासाला खरं मानणं हे अज्ञान आहे. आणि 99% लोकांना आज अज्ञान. कमी तो कशाला? चौथा मजला काढला तरी वर गज काढितो तू. तू टिकला पाहिजे ना वास्तुशांती बोल. कमी तो 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरवर फाटे बावलीच काय करतो? ती नवरी बाला मिळालं ते मिवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले, तेव्हा हे सरळ झालं. तुला सांगितलं कोणी? आणि तुम्ही मी सगळे भाषा ते का खरे ते बोला. आता बस फिट बसलं कीर्तन. कशात ते सगळे बसा. आता भाषाला खरं मानणं हे ज्ञान का अज्ञान? अज्ञान झालं ना पाहिलं. आता अज्ञान हे सुखमूलक आहे का दुःखमूलक आहे? दुःखमूलक आहे. मग जगातली सगळी माणसं दुःखी होण्याचं कारण अज्ञान आहे. आणि अज्ञान काय आहे? तर हे सगळं माझ आहे, हा भास आहे. भास आहे काय? हे सगळं काय? हे गाडी, बंगला, पप्या, गुड्डी, पट्टी, सुट्टी, फ्रीज, कूलर, गॅस लाईटर, बर्नर, सीडी, रेफ्रिजरेटर, या व्यापे, चकना, कांदे, गोण्या, बकरा, अंडे, लाटणं, बलपट, हुकणी, मुशी, दवा, सांडा, बातुकी, जनोटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वरगळ, उशी, गादी, तक्का, नोळ्या, खांड, खोंड, बोंड, सुटा, अंडटर, फलक, जिरवण्या, रेळ, कटोरे, कोणाला शिटी, वणी, साहेब, दे धक्का, धोबी, बचार, भरताला, परत गोष्ट तुटी, डोंगरवडी, तुका तकला, शिक्षणाचं ऐकू, छेना, मानवेज खान, राजनीती, दबंग वाटे, सिंगल, बॉडीगार्ड, धगा, चिकनी, चमेली, दुनियादारी, लय भारी, माझे मंत्री जगात सटकली, पबिती, पावला, ही पोरगी साजू, तुपाटी, सिटीवादी, गाडी, सुट्टी, पत्रकाला, वर शांताबाई, शांताराम, चिमणी उडाली, बरं आला बाबा बाहुबली जिंकणार. सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? बाई वाड्यावर या. तुला आता तुला राहिला घरनं, बाईला वाड्यावर बोली तू कुठं? आखी जमीन इकली, बाई वाड्यावर या. माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस. माणसाला काही बधीर होत होतो, बधीर. एकटाच हसतो घरी गेलो. आता थोडं परत मागं जाऊ. तुम्ही म्हणत माग म्हणजे आपल्याला पुढे राहतच खावा, तिथंच मुंगायचंय. सुखाचं मूळ ज्ञान आहे, दुःखाचं मूळ अज्ञान आहे. आज 99% जग भासात आहे का हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. हा भास आहे, भास आहे. मग मुर्गाजळ सकाळी नाही, दुपारी नाही आणि संध्याकाळी नाही, पण मुर्गजळ काय? बस मग आता निवांत डोकं खाजवायचं आणि 1 मिनिट उत्तर द्यायचं. तुम्ही मुर्गजळ तर भास आहे. आता तुम्ही मला उत्तर द्या सगळी माणसं. स्वप्न खरं आहे का? लय डोकं खाजवायचं बरं का तुम्हाला. स्वप्न खरं आहे का? तुम्हाला पडत नाही स्वप्न, मग स्वप्न खरं नाही का? कोणी सांगितलं तुम्हाला? निवांत डोकं खाजवा. स्वप्न खरं आहे. स्वप्न खरं आहे पण जागृतीत नाही. तेवढ्या कालावधीपुरतं स्वप्न, तेवढं लग्नात जमत नसलं, पडलं स्वप्न, झाला नवरदेव, बसला घोड्यावर घोडा, लग्न जमाना, जमलं लग्न स्वप्नात, झाला नवरदेव, बसला घोड्यावर घोडा, आली शांताबाई, वाजला डीजे, मोकाळला घोडा, हटली गोधडी. अरे बाबा, स्वप्न आहे पण जागृतीत नाही. जेव्हा जागृती येईल तेव्हा स्वप्न खोट आहे, नाही तर स्वप्न. आता फिट बसलं कीर्तन. स्वप्न खरं आहेच पण कवर जागृत अवस्था आली का स्वप्न खोट आहे, ज्ञान अवस्था आली का अज्ञान खोट आहे, आणि अज्ञान खोट आहे तर मग संसार मिथ्या आहे, परमार्थ सत्य आहे.
स्वप्नीचे जैले. बस हा अभंगाचा सरळ अर्थ. आता अभंगाला सुरुवात. आणि आजच्या कीर्तनात आपण एकच शब्द शिकायचा. नाहीतरी संसारू जाईल रया. एवढं वाक्य कळलं की कीर्तन संपलं. अभंगाला सुरुवात. एकच शब्द शिकणार आता. नाही तरी संसारू जाईल रया. चला पुढे आता महिला मंडळ. पहिला प्रश्न तुम्हाला. उद्यापन झाला असं ना परदेशी. गुरुवार केलं काय बावळ्याचा बाजार झालाय. 4 गुरुवार करतील सासरा उपाशी मारी. किती दिवस लागतील. पूर्वी लागायचे 2-4 वर्ष. आता इतकं फास्ट काम आहे. लग्नाच्या वाढदिवसाला पोरं 2.5 महिन्याचा राहते. बाकीचा हिशोब तुम्ही करा. थोडं मागे जाऊ आपण म्हणजे करंट लावून देतो तुम्हाला. चिंता का करायची नाही हे गाथ्यातलं प्रमाण सांगतो तुम्हाला. पुढे जातो. शरीर जयाचे ठेवणे का दर्शी अभिलासावणे. नाहीतरी हे जाणारच आहे तेव्हा चिंता करायची काही कारण नाही. झालं फायनल. चिंता का करायची नाही. जन्माला आला तेव्हा ज्या फडक्यात गुंडाळला जन्माला आला तेव्हा ज्या फडक्यात गुंडाळला त्या फडक्याला खिस्सा नव्हता. आणि जाळायला चालवला तेव्हा त्याच्यातही खिस्सा नव्हता. मग तुला येतानाही खिस्सा नव्हता, जातानाही खिस्सा नव्हता. मध्ये खिसे कापितो का आला. काही नव्हतंच ना. येताना काही नव्हतं. बरं कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळलाय. लय मोठा बंगला आणि पेटवा. किती कमवा. पावशे सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 1 हार आणि वाटीभर तांदूळ. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. जीएसटी धरून 240. आणि किती कमवा. कपाळाला ठोकळाच. म्हणून नोटाबंदी झाली. ठोकळा बंदी नाही. ठोकळा तेल लागणारच ना. इथं तर काही नोट चिटकवतील का. ठोकळा. किती कमवा, कितीही कमवा आणि किती याला प्रेम करा याचा धुरच होणार. हे जाळायचंच आहे ना. मग आता चिंता करायची नाही. आता तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं. दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आता सुरुवात झाली. करंट लावून दिलाय तुम्हाला. थोडं मागून येतो. अभंग कोणाचा आहे. ज्ञानोबरायांचा आहे. ज्ञान अधिक देव, देव अधिक ज्ञान. ज्ञान अधिक देव, ज्ञान अधिक देव. ज्ञान मध्ये MA BA नाही. MA MPhil PhD DHM LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हँड केजी लोअर केजी MBA DEd BEd आर्ट कॉमर्स सायन्स FY SY MTech BTech DD डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट सेट फार्मसी ICT ॲग्री DD डिप्लोमा MBA BA हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ रोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ म्हैस रोग तज्ञ बैल रोग तज्ञ पुल रोग तज्ञ डाळिंब रोग तज्ञ द्राक्ष रोग तज्ञ मोघाम तज्ञ बेसुमार तज्ञ. ट्रक न पडली त्याचा काही विचार करायचा नाही. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वड्याला आलेला इंग्लिश मिडियम आहे. पोरं कमी पडले एवढ्या शाळा निघाल्या. उलटे शिक्षक पोरं सापडे ते आपल्याकडे घाला बा. आता एकच आहे घालावं कुठं कुठं. पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का. तू गाडी वाटे उभी कर मी आतून पोर आणतो. जेव्हा तुम्हाला लोकांना जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी पोरं बंद केले तर तुम्हाला उता आला. काही नाही महाराज. MA कोण खात तुम्हाला कोणी सांगितलं शिकले. कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहते. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासरेशी नाही बोलत टॉमीशी बोलते. टॉमीशी कुत्रेशी गप्पा हाणती. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असल्यावर पप्पा जायचा फुल टाइमपास होतो. काय सांगत झाकली 1.25 लाखाची महाराजांचं प्रमाण सांगतो पुढे जातो. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी मन आणि साधनाव घे
बुडवले का राहिले त्याच्यात माणसं म्हणते जग नुसतं सुधारले. काय सुधारले? आतली चड्डी नाही, काही 6,000चा मोबाईल आहे, आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना आतून नाही मोकळा, आणि 6,000चं हँडशीट हातात, कायम रेंज मध्ये, कधीच गौरी क्षेत्राच्या बाहेर नाही, कायम रेंज. काय घेऊन बसले महाराज? हो, त्याचं उत्तर ऐका ना. आता पुढे चला, करंट लावून देतो तुम्हाला. फक्त चिंता करायची नाही. का? काही नाहीच तर करायचे कसे? आपल्या हातात काही नाही, मग चिंता. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याचे बिस्किट खातील, तू का पप्प्याची चिंता करते? नको खेद करो कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा. नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, बदला कधी जाणार नाही. हरिमुखी गाता परिकीर्ता, हरिमुखी गाता परिकीर्ता. शब्द चाललाय ज्ञानच देव, देवज्ञान. 1-2 मुद्दे सांगून टाकतो म्हणजे मला पुढे सरकायला. अभ्यास ओवी 12व्या अध्यायात अशी आहे, अभ्यासाहुनी घ ज्ञान आणि ज्ञानाहुनी ध्यान विशेषाची, अशी एक ओवी आहे. पण पुन्हा 12व्या अध्यायात अशीच ओवी आहे. 12व्या अध्यायात, जेत जेत दया आणि शांती वस्ती आलिया एका ठाया, ते जाल धनंजया विभूती माझी. आता जिथं दया आहे, जिथं शांती आहे, तिथं मी आहे. हे वाक्य देवाचं आहे. मग देवाचं म्हणणं असं आहे, मला सापडायचंच असेल तर एकच ठिकाण जिथं दया आणि शांती, तिथं मी. पण मी केव्हा कळलं? ज्ञान आलं तर. ज्ञान आलं तर. पण ते ज्ञान वैराग्याशिवाय येऊ शकत नाही. त्याला एक मेक लावून दिली. ज्ञान येईल तुम्हाला, पण काय टिकावं लागेल? वैराग्य. 15व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओवी अशी आहे, विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. नाही, नुसत्या ज्ञानाला कोण खातं? पोपटपंची ज्ञानाला, ते ज्ञानाला कोण खातं? ते ज्ञान पाहिजे, पण वैराग्य सहित पाहिजे. आणि वैराग्य सहित जर ज्ञान यायचं असेल तर ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. फायनल एक वाक्य सांगतो, व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नो एनी व्हॅल्युएशन. माणसाच्या तब्येतीवर त्याची किंमत ठरू नका, माणसाच्या ज्ञानावर ठरवा. आणि जर ज्ञानावर आणि मार्कशीटवर ऍडमिशन ठरवले असते तर ब्रिलियंट डॉक्टर बाहेर पडले असते. जर ऍडमिशन हे मार्कावर ठरवलं असतं तर हायफाय इंजिनियर बाहेर पडला असता. उद्घाटनाच्या आत बंधारा बांधणारा इंजिनियर कधीच इंजिनियर झाला नसता. पण सध्या प्रॉब्लेम काय झाला? क्वालिटी झाली कमी आणि क्वांटिटी झाली जास्त. क्वांटिटी वाढल्यामुळं क्वालिटी कमी झाली आणि क्वालिटीचा दर्जा ढासळला आणि क्वांटिटी वाले हाय मेरिट मध्ये गेले. म्हणजे 48% वाल्यांना पैसे भरून डॉक्टर झालं. कशाला लोक नीट होती? लोक म्हणले त्याच्या 3 गोळ्या घेतल्या तरी सर्दी जाईना. तुला त्याच्याकडे कोण जायला सांगितलं? तो डॉक्टर जी आला आहे, तू त्याची शेवटची जरी गोळी घेतली. क्वांटिटी वाढल्यामुळं क्वालिटी कमी आहे. पण एक अंडरलाईन वाक्य करून घ्या, क्वालिटी ती क्वालिटीच. क्वांटिटी किती वाढू द्या, क्वालिटी ती क्वालिटी. तिथे काही लोक म्हणतात बोलला डॉक्टर झाले, होऊ द्या. ब्रिलियंट डॉक्टरला पेशंट आहेच, होऊ द्या. इंजिनियर किती बी, पण ब्रिलियंट इंजिनिअरला गेले असे मधले सोडून द्या. पण त्याला क्वालिटी, जिथं क्वालिटी आहे, चहाची हॉटेल किती होऊ द्या, जिथं क्वालिटी आहे तिथे गिराईक आहे. 1 रुपया चहाचा जास्त घे,
पण बशा स्वच्छ ठेवी. माशांमध्ये बशी सापडणार इतक्या माशा आणि बाहेरली तो स्वच्छ आणि ताजा चहा जुलाब लोकांना. क्वांटिटी नकोय, क्वालिटी पाहिजे आणि चिंता करायची नाही. 2 मुद्दे संपले, 3रा मुद्दा सुरू झाला. आज या भोकनळ परिवारांच्या वतीने आयोजित केलेल्या एक चांगल्या कुटुंबातल्या आदर्श कुटुंबातलं पहिलं पुण्यस्मरण आणि त्या माता पित्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचं कीर्तन अभंगाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत हेच चाललं होतं, ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे आणि चिंता करायचं काही करून करतो काय तो. हे आपल्या डोक्याची केस आपल्या डोळ्याच्या खत पिकली काय मोर्चा काढला पण आपल्या हातात काही ना उगाच आकडून जगण्यापेक्षा नाहीच ना काही. मिटलं काम. 2 मुद्दे संपले आणि अभंगातला 3रा मुद्दा श्राद्ध करावा किंवा नाही. त्याला एकच वाक्य आहे, मातृपितृ ऋणातून कर्ज मुक्त होण्यासाठी करावंच लागेल. आता एक काळ बदललाय, थोडा पैशाला उत आलाय. माणसं म्हणले मग आता 10वा 5वा आणलाय. 10वा सुद्धा आता 10 दिवस न कोण आहे. प्रॉब्लेम आहे वेळेचा. मग तू 6.5 महिन्यातच बाहेर का आला नाही? 9 महिने का हात राहिला होता? अरे तिनं तुला 9 महिने आत ठेवलं, 3 वर्ष दूध पाजलंय, अंगा खांद्यावर खेळवलंय, रात्रीचं कालवं सकाळी गरम केलंय. तिच्यासाठी तू 10 दिवस काढू शकत नाही. आणि मिवणीची बायपास झाली तर 6 महिने दवाखान्यात डबा घेऊन जातो. तरी धाकटी मिवणी होती म्हणून बरं. किती हलकट लोक आहे मला. आता हे 10वे श्राद्ध सुद्धा 5 वर्षाने बंद होणार आहे. आता पॅकेज निघणार 10व्याचं बामणाला. आता पॅकेज कावळाही तुझा, भातही तूच शिजव आणि चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर, टाकून माणसं सुधरत नाही चालली, माणसं भिकारी होत चालली. आणि भिकारी होण्याला माणसाने काय नाव दिलंय? सुशिक्षित. वागायचं भिकाऱ्यासारखं आणि म्हणायचं सुशिक्षित. बायकांनी चपला घालून चपात्या करणे, दर्जेदार जगणं. नवरा जिवंत असताना कुकूच लावायचं नाही का? पुरोगामी विचार. विचार. नवरा जिवंत कुंकू लावायचं नाही का? पुरोगामी विचार. कोणचंही लावलं तरी चालेल, नवऱ्याचं नाही लावायचं. याच्यामुळे